आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही गरीब आहे, आम्हाला फाशी घ्यायची वेळ आली, आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही फाईन भरू शकत नाही, लाख 2-2 लाख रुपये फाईन झाले, आम्ही 50% पण फाईन भरू शकत नाही, आमच्या मागण्या प्लीज पूर्ण करा, रिक्षावाला पूर्ण ठाणे आहे, प्लीज आमच्या मागण्या पूर्ण करा. राहुल तुला माहिती आहे का, तुला एक महत्वाची खुशखबर देऊ का? आज ठाण्यामध्ये तुझ्या मागे कुठलाही संघटना नव्हती, पण हा रिक्षावाला तुझ्या मागे उभा होता आणि हा रिक्षावाल्याने वचन दिलंय जोपर्यंत आपला मागण्या पुरा होत नाही तर आमचा मधला एक रिक्षावाला लाख रिक्षावाला. ही लाईन आहे कापूरवाडी मुंबईला जाणारी लाईन आहे. ही लाईन सुद्धा आज बंद मध्ये सामील दिसते, कारण का रिक्षावाल्यांनी जो आंदोलन पुकारलंय त्या आंदोलनामध्ये हे रिक्षावाले सामील आहेत असं वाटतंय. आपण याची जरा बोलून घेऊया. 35 वर्ष झाले तुम्ही रिक्षा चालवत आहे, तर तुम्ही कुठली लाईन चालवता रिक्षा? मुंब्रा माझीवाडा, मुंब्राचे माझीवाडा. मुंब्रा ते तुमचं नाव काय? माझं नाव जाफरुद्दीन खामरे. माझी वय 78. मी इथे रिक्षा चालवत आहे. आम्हाला तकलीफ होते का एसटी मध्ये बसमध्ये ओव्हरशीट जाते, त्यांना कोण पण काय करतात, ना पोलीसवाले ना ट्रॅफिकवाले ना इन्स्पेक्टर साथ करतात. आम्ही एखादा बघा ते या लोकांचा फोटो मारणं चाल फोटो कसा मार फोटो आता डायरेक्ट. तो आपको क्या लगता है पहला वाला जो फाइन था वो बराबर था? आप भी क्या कर रहे हैं? पहला अगर तुम्हारी गाड़ी पे दिन में एक बार चालान हुआ तो वो दिन भर से चालान नहीं होता था. 3000 रुपया हो रहा है. एक ने मारा इधर पे, अभी तो एक आगे मार देगा. तो आपको क्या लगता है शासन इसके ऊपर कुछ कार्रवाई करना चाहिए? कार्रवाई. तो अब मैं आपको अभी एक दिल में लगने वाली बात करना चाहता हूँ. आज थाने में बहुत सारी संघटना, बहुत सारे लोग हैं, लेकिन आज थानाने एक तारासलेला रिक्षावाला म्हणून बोर्ड लावलेत भरपूर ठिकाणी, रिक्षा बंद म्हणून. तुम्हाला काय वाटतं? बंद होना चाहिए. बघा मित्रांनो, हे बुजुर्ग आहेत, 78 वय यांचं पण ह्या बंदसाठी आपलं समर्थन दिलेलं आहे आणि हे म्हणतात की हे बंद झालंच पाहिजे. आणि आज रिक्षा त्यांनी बंद ठेवलेली आहे. तर आपण सगळ्या रिक्षावाल्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याच्या अडचणी आहेत, ते शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज आपण करत आहोत. तर आपण परत भेटूया पुढच्या ठिकाणी, पुढच्या नाक्यावरती. मंत्रालयाला जाऊ एकदा. काका, नक्कीच तुमच्या वयाच्या अनुसार तुमचा विचार केला जाईल आणि तुमच्यावरती जेवढा फाईन आम्हाला काय सवय नाही झाली तर आम्ही मंत्रालयात जाऊ. धन्यवाद काका. पण मी तुम्हाला आज आश्वासन देतो. सेवालाल जय जलाराम एक्साइड से बोल रहा हूँ. ये मेरे साथ साथी लोग मेरे साथ खड़े. आज हम लोगों ने स्ट्राइक का ऐलान किया था पूरे थाना के रिक्शा वालों ने मिलकर. तो इसलिए कि जो हवादारों का फाइन है, नो पार्किंग का, ओवर सीट का, वो भी मतलब बगैर वजह के लोग 15-15 फाइन मारते हैं. एक गाड़ी का हमारा 2-2 लाख रुपए, 3-3 लाख रुपए, किसके गाड़ी में 4 लाख रुपए ऐसा फाइन है. अभी रिक्शा का धंधा करेगा क्या इनका फाइन भरेगा, क्या बिजली का बिल भरेगा, क्या बच्चों का स्कूल का फीस भरेगा? हम लोग को ऐसा वक्त आया है कि हम लोग को आत्महत्या करने का वक्त आ गया है. हम लोग अभी रिक्शा चलाएंगे, 1800 का धंधा करते हैं हम लोग, उसमें हम लोग किसको उसको पैसे देंगे? और ये इतना बड़ा फाइन लोग लगा के रखे हैं. यहाँ तो शुरू होता है कापड़बोड़ी से लेके तो स्टेशन तक, कम से कम 10 जगह पे हौला लोग मोबाइल लेके खड़े रहते हैं और उधर से गपा का फोटो मारते हैं. तो हम लोग रिक्शा में क्या करने का? हम लोग रिक्शा करके धंधा करके हमारे बच्चों का पालन पोषण करने का या आत्महत्या करने का? हमारे पास कोई रास्ता नहीं है इसके अलावा. मैं आपसे एक पूछना चाहूंगा, जो हेलो, मैं आपसे एक पूछना चाहूंगा, जो हवलदार आपके गाड़ी का फोटो खींचता है वो मशीन से खींचता है क्या मोबाइल से खींचता है? इसके पहले भी कई लोगों ने, रिक्शा वालों ने, रिक्शा ने तकरार किया कमिश्नर ऑफिस में. कमिश्नर ऑफिस से उनको मोबाइल से फोटो मारने की मनाही भी है, मगर हवलदार लोग मानते नहीं है. वो लोग मोबाइल से फोटो मारते हैं सुबह में और दूसरे दिन तीसरे दिन फाइन मारते हैं. वो लोग अपने टारगेट पूरा करने के लिए हमारे रिक्शा वालों को पूरा फाइन लगाते रहेंगे. और दूसरा बोलना ये है कि ओवरसीट का ये लोग हवलदार लोग जो बोलते हैं ओवरसीट का फाइन है. अभी आप सिटी बस देखो, टीएमसी का देखो, महामंडल का बस देखो, उसमें स्टैंडिंग खाली 11 सीट का अलाउड है. वो लोग स्टैंडिंग में कम से कम 100-150 लोग भर गए थे. उनको फाइन क्यों नहीं मारते? खाली रिक्शा लोग फाइन मारते हैं क्या? मतलब आपका कहना, गरीब लोग जो है उनको फाइन मारने का मतलब बस और सिटी बस को कोई कानून नहीं है क्या उसके लिए? मतलब आपका कहना, मतलब आपका ये कहना है कि हम रिक्शा वालों के ऊपर अन्याय होता है, खाली कायदा हमारे के लिए, उनके लिए कायदा नहीं है क्या? ये कहने का मतलब आपका? थाना में जो है खाली ट्रैफिक का कायदा रिक्शा वालों पे लागू है ऐसा हमको लगता है. अच्छा. अत्याचार खाली रिक्शा वालों पे हो रहा है, ऐसा हम सब मान्य करते हैं.
थाना में नहीं, शेयरिंग सब जगह है, लेकिन सबसे ज्यादा फाइन थाना में है। सबकी गाड़ियों पे सबसे ज्यादा फाइन थाना में है। मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हो, नक्की. मॅडम, माझ्या लक्षात आलंय का सगळ्यात जास्त फाईन माझ्या गाडीवर. सगळ्यात जास्त फाईन तुमच्या गाडीवर आहे. याचं कारण तुम्ही सांगाल का? कारण का खाली गाडीवरती माझ्या खाली गाडीवरती 2.5 लाख आहे मोबाईलने घेतलेला, ते मी भरू शकणार नाही. कारण मी आहे विधवा. मी पोरांना पोचू का रिक्षांचा फाईन भरू? आणि हे कानाकोपऱ्यात कुठे उभे राहतात आम्हाला माहिती नसतात. लपून फोटो मारतात. कुठं आम्ही कुठं भरायचे लपून फोटो फाईन? तुम्हाला जब आरटीओने जेव्हा मनाई केलं, अलाउड नाहीये मोबाईलला फोटो काढायचा, मग हे पोलिसांना का कळत नाही? तुम्ही डायरेक्ट हे नाही का आमची पण चुकी, ते पण सगळ्यात चुकी सगळ्यांना एकसारखं. बसवाल्यांना पण फाईन मारा तर आम्ही करू. एवढी फाईन आहे तर शासन आणि हे सगळे जिम्मेदार ट्रॅफिक पोलीस वाले. जर उद्या काही झालं का मी आत्महत्या करू का गाडी जाळू? मी सरळ गाडी जाळणार आहे पोलिसांसमोर. जर काही कमी जास्त झालं तर शासन याला जबाबदार आहे, ट्रॅफिक पोलीस याला जबाबदार आहे. ठीक आहे मॅडम. कारण काय माहितीये का, खूप व्हिडिओ व्हायरल झाले तुमच्या विषयीची, तुमच्या नावाची खूप ठाण्यामध्ये बोबाल चालू आहे. कापूरबावडीची इंदिरा गांधी तिच्या गाडीवर 2 लाख 3 लाख फाईन, सगळ्यात जास्त फाईन आहे. शासनवाले ट्रॅफिक पोलीसवाले खाली गाडीचे पण माझ्या खाली गाडीच्या 2.5-3 लाख फाईन आहे. कुठला भरणार मी? आम्ही सोडणार, या ठिकाणी आम्ही पैसे सोडतो, त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार येणार, फोटो मारणार, फोटो मारून त्या ठिकाणी आम्ही पैसे सोडतो. तिथे येऊन लगेच गाडी काढ, फोटो मारणार, फोटो मारून आम्हाला न करता 1500 रुपये फाईन येते, पैसे देतो. आता उतरायचं कुठं? आता माझ्या काय लक्षात असं आलं की कुठला माणूस अगर लघवीला गेला आणि तो येऊपर्यंत काय होतं, लगेच हवालदार येतात, फाईन मारतात, फोटो काढतात, मोबाईल फोटो काढतात आणि फाईन मारून निघून जातात. आम्हाला काय कळत पण नाही काय नाही. बघा आपण आहे कापूरवाडीला खूप महिला पण असतात, जेंट्स पण असतात. आणि सगळ्यात महत्वाचं ही जी महिला आहे, जी भगिनी आहे, ही खूप फेमस आहे ठाण्यामध्ये, कारण की तिच्याकडे जास्त फाईन आहे. पण आज आपण तिला स्वतःहून भेटलो आणि विचारलं, अहो मॅडम तुमच्या गाडीवर का फाईन आहे? त्यांनी जे उत्तर दिलंय ते खरंच माझ्या मनाला लागण्यासारखं आहे. कारण कधी कुठला माणूस स्वतःहून चुकी करत नाही, कुठलाही माणूस गुन्हेगार नसतो. गुन्हेगार होण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि तुम्ही त्याला त्या माणसाला गुन्हेगार करता तरच तो माणूस गुन्हेगारीला उतरतो. तर कृपया करून माझं सगळ्या शासनाला किंवा भारत सरकारचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय नितीन गडकरी साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे. एकच बोला की एक दिवस तुम्ही रिक्षा चालून दाखवा. चला एक दिवस आम्ही तुम्ही एक दिवस रिक्षावाल्यांचे काय हालत आहे तर तुम्हाला कळेल. ट्रॅफिकवाले कुठं उभे राहतात, कसे फोटो मारतात. पोलिसांना पण विनंती आहे, तुम्ही एक दिवस पोलीसवाल्यांना, ट्रॅफिकवाल्यांना पण, हवालदारांना पण विनंती आहे, एक दिवस तुम्ही रिक्षा चालून दाखवा. आणि तिथनं ट्रॅफिक किती असतं कोणी शासनाला माहिती आहे का? कॅशियर मिल पासून तर डायरेक्ट वाघवेल पर्यंत किती मीटरवाल्यांचा मीटर राहतं, शेअरिंगवाल्यांचं शेअरिंग वाढतं का तेवढं सांगा तुम्ही. पब्लिकला पण आजच्या डेटमध्ये मीटर रिक्षा परवडत नाहीये. त्यांचा एक लोकांना शेअर करून त्याच्या कमी पैशामध्ये, महागाईमध्ये त्यांना आम्ही कमी पैशामध्ये देशाला सोडतो. जो बंद केलाय तो बंद कशासाठी केलाय? बंद केलाय कारण की आमच्यावरती फाईन जास्त झालेले आहेत. कशाबद्दल? ओव्हरशीटच्या मुले, प्लस आम्ही गाडी कुठे उभी केली तर जागच्या जागी आम्हाला फाईन मारताय. 2 मिनिटं पण आम्ही गाडी उभी केली ना स्टेशनवरती तर आमच्यावरती फाईन बसतो त्याच्यासाठी. आणि ओव्हरशीट आता लोकांचं पण बजेट नाही राहिलेलं आहे, लोक पण शेअरिंगमध्येच जात आहेत. डायरेक्ट रिक्षा कोणालाही परवडत नाही, कारण की आता महागाई एवढी वाढली आहे. आणि लोकांची पण मतं ऐका आपण, आमच्याच आहे. लोकांना पण विचारा, जर लोकांना नाही पाहिजे असेल तर बंद करा शेअरिंग. पण मला काल एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये ठाण्यातल्या जेवढ्या पण संघटना आहेत त्या म्हणाल्यात की आम्ही आजच्या बंदला आमचा कुठलाही पाठिंबा नाहीये. तर तुम्हाला कुठला पाठिंबा आहे? आम्हाला कुठलाही पाठिंबा नाही. आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या पद्धतीने आम्ही चालतो. तुम्हाला कुठल्या संघटनेचा पाठिंबा आहे का? नाही. फक्त तुम्ही एक त्रासलेले रिक्षावालेच म्हणून. आम्हाला त्रास झालाय. लोकांवरती गाड्यांवरती 5-5 लाख रुपये, कोणाच्या गाडीवरती फाईन आहे, कोणाच्या 3 आहे. मग ते आता भरायचं कुठनं? सर्वात मोठा प्रश्न तो आहे. आता एवढं तुम्ही कुठल्या लाईनला रिक्षा चालवता? आम्ही गोडबंदर रोडला पट्टे चालतो. आम्हाला एवढा त्रास आहे तर प्रत्येक सिग्नलवरती आम्हाला फोटो मारतात. हे बघा 1500 रुपये त्यांनी अभिमानाने घातले टी शर्ट. नाव पण बघा. बरोबर. पण आहे शासकीय विश्रामगृह ठाणे,
ह्या ठिकाणी आणि इथे खूप रिक्षावाले जमा झालेत आणि त्यांशी आपण बोलणं केलं तर ते असं आपल्याला निदर्शनामध्ये आलं की त्यांना खूप त्रास आहे आणि त्यांना 1500, 2000 ज्या फाईन येत आहेत त्या फाईनच्या विरोधात त्यांनी आज बंदची हाक दिलेली आहे. बरोबर आहे? बरोबर. कशामुळे हाक दिली तुम्ही? फाईनसाठी फाईन येतं याच्यामुळे बंद केलेलं आहे. बाकी काय त्रास नाही, बाकी काय पण मुद्दा नाही, फक्त फाईन. शासनाने काहीतरी विचार करावा. परमिट परमिट बंद करावा. त्यांची रिक्षा पण जाम झाले आपल्या ठाण्यामध्ये. पोलिसांना पण कंट्रोल होत नाही. आम्ही हात जोडून विनंती करतो की आमचे जे फाईनी आहेत ते प्लीज आमचे माफ करावे, आम्हाला सही फाईन कमी करावे. जर नाही होत असेल तर आम्हाला नोकरी द्यावी. आम्ही रिक्षा बंद करतो. चल आपण यांशी बोललो आणि हे घोडबंद स्टेशन शेअरिंग चालवतात. कारण एक तुम्हाला एक साधारण प्रश्न मी करतो का ज्या टायमाला घोडबंदर आणि स्टेशन असा प्रवास करत असताना त्या रिक्षा मला प्रायव्हेट माणूस अगर मीटरने गेला तर त्या 150 ते 200 रुपये बिल होतो. बरोबर. आणि आजची परिस्थिती महागाईमुळे लोकांना ते परवडत नाहीये म्हणून लोक शेअरिंग रिक्षाचा पर्याय वापरतात आणि शेअरिंग रिक्षा वापरत असताना कधी चुकून त्यांनी अगर 4 सीट घेतले तर त्यांच्यावरती 1500 फाईन येते. ही मी मान्य करतो. पण साहेब मला एकच म्हणायचंय, परिवहन ठाणे परिवहन बस, बीएसटी बस, एनएमटी बस ह्या बसमध्ये मेंढरासारखे माणसं कोमून भरतात, त्यांच्यावर दंड होतो का? नाही, बरोबर आहे. खरंच प्रायव्हेट बस चालू आहे. कचऱ्यासारखा बसा भरतात, त्याच्यावर कारवाई काय नाही होत, फक्त रिक्षा. कारण का ते पेमेंट त्याला पोच होते. बघा हा तरसलेला रिक्षावाला आज रोडवरती उतरलाय. त्याचं म्हणणं एक आहे, अगर जो आम्हाला तरस होतोय आमच्यावरती फाईन मारतात, आम्ही चुकी केली आम्हाला मान्य आहे. पण ज्या परिवहनच्या बसेस, महामंडळाच्या बसेस, एसटीच्या बसेस, बीएसटीच्या बसमध्ये मेंढरासारखे माणसं भरून नेतात, त्यांच्यावरती कारवाई नाही, फक्त आम्ही गरीब रिक्षावाल्यांवरतीच कारवाई का? हा प्रश्न शासनाला माननीय भारताचे गृहमंत्री, माननीय ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी साहेब, अगर कायदा सर्वांना समान असेल तर या रिक्षांवरती कारवाई होते, बसवरती कारवाई करा आणि ह्या रिक्षावाल्यांना न्याय द्या. यांची जी फाईन मारलेली आहे, तो दंड आकारलाय, तो कर्ज घेतलेला नाहीये. अगर तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकता, सरळ काय होऊ शकतं, तर ह्या रिक्षावाल्यांची फाईन सुद्धा माफ करा ही नम्र विनंती करतो. तर पुढे भेटूया पुढच्या नाक्यावर, पुढच्या ठिकाणी. आज आपण दिवसभर पूर्ण ठाण्यातल्या रिक्षावाल्यांना भेटणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. आणि हा रिक्षावाला साहेब, हा रिक्षावाला तुमचा मतदाता आहे. तुम्हाला मतदान करतात म्हणून तुम्ही नगरसेवक होता, तुम्हाला मतदान करता म्हणून तुम्ही आमदार होता. हाच रिक्षावर तुम्हाला मतदान करता म्हणून तुम्ही खासदार होता. आणि भारताच्या पंतप्रधानाला मतदान करून तो पंतप्रधान झालाय. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना मतदान केल्यामुळे ते मुख्यमंत्री झालेत. तर ह्या रिक्षावाल्यांवरती अन्याय होता कामा नये. कृपया करून ह्या रिक्षावाल्यांवरती दया करा, यांचा दंड माफ करा. पुढे भेटूया पुढच्या नाक्यावरती, पुढच्या ठिकाणी. तोपर्यंत बघत राहा आपला सर्वांचा लाडका चॅनल MH04 PSA. आहोत खोपट गावदेवी रिक्षा स्टँडवरती आणि आज ज्या रिक्षा चालकांनी संप आकारलाय त्या संपामध्ये पॅसेंजरची लाईन दिसते तुम्हाला. पॅसेंजरच्या विरुद्ध त्यांचा संप नाहीये, त्यांचा संप आहे शासनाविरुद्ध. शासन त्यांच्यावरती जी कारवाई करते त्यांच्या विरुद्ध. तर खूप पॅसेंजर आहे तिथे. आपण सगळे पॅसेंजरशी आपण तुम्हाला मी भेटवणारच आहे, दाखवणारच आहे. एवढी पॅसेंजरची लाईन ही आज खोपट गावदेवी खोपट स्टँडला जाणाऱ्या प्रवाशांची ही लाईन आहे. बघत आहेत आजपर्यंत एवढी लाईन कधीच लागलेली नव्हती. पण प्रवाशांना आज कळालं पाहिजे की जो रिक्षावाला तुम्हाला उन्हाळ्यामध्ये, पावसामध्ये, हर एक अडचणीमध्ये तो घेऊन जातो, त्या रिक्षावाल्यावरती खूप अन्याय होतोय. आणि त्या रिक्षावाल्याला रोज 1500-2000 रुपयाचे दंड आकारले जातात. म्हणून हे रिक्षावाल्यांनी आज संप पुकारलाय. या संपामध्ये काय प्रवासी आप जाता है कि जो पहले 100 रुपया 200 रुपया फाइन थी ना, वही होना चाहिए. 1000-1500 फाइन नहीं होना चाहिए. मंगलाबाई आज उभा राहणार हक्कासाठी. आमचा हक्क आम्ही कमवतो आणि गरीबाचा आम्हाला कोण न्याय देणार? मग आम्ही तुम्हालाच मानतोय, तुम्हीच आमचे आई बाबा सगळे. तुम्हाला तुमची ट्रॅजेडी काय ते पहिलं ठरवा. तुम्ही इथं थांबतात, कोण नकाल थांबतात. सर मला एक प्रश्न विचारायचा. सर मॅडम इकडे, मॅडम वाहतूक अडचणी सर ऐका ना,
सर ऐका ना, या ज्या रिक्षा त्रसलेल्या रिक्षावाल्यांनी माननीय डीसीपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना आयुक्त दिलेला आहे, तरी सुद्धा सगळे रिक्षावाले रोडवर उतरलेले आहेत. सगळ्या गाड्या साईडला लावल्या. पोलीस अधिकारी आणि रिक्षावाल्यांमध्ये थोडं बोलणं झालं तर रिक्षावाल्यांचं एकच म्हणणं आहे, आपण बघत आहोत हे लाखोच्या संख्येने सगळे रिक्षावाले इथे उभे झालेत. त्यांचं एकच म्हणणं आहे, जे आमच्यावरती होणारे दंड हे कमी झाले पाहिजे. सकाळी 500, दुपारी 1,500, संध्याकाळी 1,500 कसलं पाहिजे. दिवसाला 4-4, 5-5 ताई ऐकून घ्या ना, मी मागे विषय नाही, आम्हाला पक्षाचं घेण्याचं नाही, आम्ही आमचा व्यक्तिगत प्रश्न सोडवला आलो इथे. ते आमच्यावरती हे झालेले आहेत, आमचा पक्ष आणि आमच्याला कुठल्याही पक्षाचं काही घेण्याचं नाही. आम्हाला सरकारशी आम्हाला डायरेक्ट सरकारशी बोलणं आहे की सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं. सरकारला आम्हाला एवढंच निवेदन आहे, फाईन माफ करावी आणि फाईन कमी करावी. जे अत्याचार होते ना ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचणार आहेत. आणि सर्वप्रथम हे आमच्या सरकार विरोधात बंड नाही, कोणता संप नाही, फक्त आमच्या याचिका सरकारपर्यंत आमचं उद्दिष्ट आहे ना. पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आमचं बोलणं आहे. आम्हाला एकच सांगणं आहे की आम्ही रोजगारासाठी रिक्षा चालवतो. आज छोटंसं एक उदाहरण घ्याल तर स्टेशनला मी काही माझं वाहतूक शाखेचा उल्लेख होईल, याचा अर्थ माझं असं नाही की वाहतूक शाखेचा दोषी ठरवलं. फक्त माझं सांगणं आहे की शासन जे आदेश देतो प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगतात की दंड वसूल करा, पण प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं की आपण आदेश देतोय काय, त्या रस्त्यावरती चाललोय काय. आज स्टेशन परिसरात जर तुम्ही पाहाल तर आम्हाला बाहेरून भाडं स्वीकारलं, आउट ऑफ टॅन दंड आकारला देतो. आणि जर आम्ही स्टेशनला भाडं स्वीकारलं तरी आम्हाला दंड आकारला. नेमकं करायचं काय, हा कोणता कायदा आहे. आम्ही पॅसेंजरच्या सेवेत नागला तरी आम्हाला दंड येतो आणि स्वीकारला तरी आम्हाला दंड येतो. दुसरं माध्यम म्हणजे आमच्या जे रिक्षा चालक आहेत, ओव्हरशीट आम्ही भरतो, कायद्याचं उल्लंघन करतो, आम्हाला मान्य आहे. पण एवढं गांभीर्य थोडं त्याचा जरा दखल घेऊन थोडं दुर्लक्ष करावं. कायद्याचं भले उल्लंघन करतो. जर तसंच म्हणणं आहे तर आपण शासनाच्या बसेस आहेत त्याच्यामध्ये पण ओव्हरशीट चालल्यात, ट्रेनमध्ये पण ओव्हरशीट चालल्यात. कायदा सर्वांसाठी समान आहे, तर तिथे कायद्याचं उल्लंघन होतं, तिथं कारवाई का केली जात नाही. तो हे आम्हालाही समान न्याय असावा. मी हा बोलण्यात तात्पर्य माझ्या शासनाच्या विरुद्ध बोलण्यात नसून किंवा त्यांना विरोध नसून इथं सर्वांना समान ठेवण्यात यावं. आणि सध्याला जर तुम्ही पाहाल की संध्याकाळी याल तर शहरी रिक्षासाठी लोक धडपड करत असतात. त्यांची मागणी आहे पण त्यांच्याकडे वेळ नसतो. सरकारकडे जाऊन बोलू शकत नाही की आम्हाला शहरी रिक्षा पाहिजे. आणि त्यांचे माध्यम आम्ही तुमच्याबरोबर मांडत आहोत. आणि सरकारला आमचं एकच सांगणं निवेदन आहे की आम्ही रिक्षावाला आहोत, आम्ही उदरनिर्वाह आमचा रिक्षावरती चालतो. जर आमच्यावरती असा पडदा उचलला जातो तर आम्ही नाही मागणार कोणाकडे, याच्यावर सरकारने विचार करावा. तुमचाच प्रश्न मी सरकारकडे एक सांगण्याचा प्रयत्न करतो. अगर हाच माझा रिक्षावाला भाऊ, हीच माझी रिक्षावाली बहीण अगर 4 शीट नेते तर तिच्यावरती 1500 रुपये दंड केला जातो. बरोबर ताई? बरोबर ना. अगर माझ्या बहिणीने रिक्षामध्ये अगर 4 शीट नेले तर 1500 रुपये दंड केला जातो. ह्या भावाने अगर 4 शीट नेले तर 1500 रुपये दंड केला जातो. बरोबर. पण मला एकच सांगायचंय, ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या ज्या TMT आहे, बेएसटीच्या ज्या बसेस आहे, त्याच्यामध्ये एवढे प्रवासी भरून नेतात. ह्या वर्षभरामध्ये, ह्या महिन्याभरामध्ये आतापर्यंत किती बसेसवरती कारवाई झाली ओव्हरशीटची कोण सांगेल का? बरोबर आहे. बाहेर पडेपर्यंत तेव्हा त्यांना फाईन नाही मारत. जीव धोक्यात घेऊन ते लटकून जातात, प्रवास करतात. दुसरी गोष्ट प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही 4 सीट घेऊन जात भले आम्ही गुन्हा करत आहोत, पण त्या जर दुसऱ्या अँगलने त्याचा विचार केला तर एका रिक्षामध्ये 4 प्रवाशांना सुपर फास्ट प्रवास होत आहे. दुसरी गोष्ट, एक जर माध्यम लक्षात घेतलं तर रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल होते, पोल्युशन कमी होतंय, प्रदूषण कमी होतंय आणि लोकांचे पैसे वाचत आहेत. यांच्या माध्यमातून मी एकच बोलण्याचा उद्देश भाऊ एक मिनिट. आता हे रिक्षावाले 4 पॅसेंजर नेल्यानंतर सरकार यांच्यावरती दंड आकारतो, यांच्यावरती फाईन मारतो. ठीक आहे, हे चुकी करतात म्हणून दंड आकारला जातो. पण ह्या रिक्षावाल्यांचा कुठलाच हेतू नाहीये का सरकारी महसूल डुबावा आणि एसटी किंवा बेएसटी किंवा TMTने जास्त प्रवासी नेल्यावरती त्यांचा महसूल डुबतो.
मागणी नाही. ह्या रिक्षावाल्यांचा असा कुठलाही हेतू नाहीये का सरकारचा महसूल डुबावा, पण जसा आमच्यावरती अन्याय होतो, आमच्यावर दंड आकारला जातो, त्याचप्रमाणे शासकीय बसेसवरतीही दंड आकारला गेला पाहिजे का जेवढे आम्ही गुन्हेगार आहेत तेवढे तेही गुन्हेगार आहेत. बरोबर आहे भावांनो? बरोबर 2 मिनिटं गाडी जर उभी केली ना तरी सुद्धा 500 आणि 1,500 रुपये फाईन आहे. त्यांना सांग पब्लिक सर्वंट आहेत का आम्ही सर्वंट आहोत? पब्लिक सर्वंट रिक्षावाला पब्लिक सर्वंट बरोबर, आम्ही पण आहोत, ते नाहीत का? आहेत ना. मग ते त्रास आम्हाला देऊन त्यांच्यामुळे ट्रॅफिक वाढायला लागले. ते कुठे थांबू देत नाही आम्हाला. पब्लिकला किती त्रास होत आहे. शेअरिंग रिक्षा म्हणजे सर्वांसाठी चांगली आहे. जिथे माणसाचे 200 रुपये जातात तिथे तो माणूस 50 रुपयामध्ये आपल्या जागेवर पोहोचतो आणि लवकरात लवकर पोहोचतो. कारण जे मीटरवाले आहेत ते जास्त भाडा मागतात, ते त्यांना परवडत नाही. जिथे 200 रुपये मीटर होतो तिथे ते लोक 400-400 रुपये भाडा मागतात इकडनं ना, आम्ही 50 रुपयामध्ये पोहोचतो. ते त्यांच्यासाठी चांगलं आहे ना. आपण आता बीर कॅबिनच्या रिक्षा स्टँडला आहे. एकही रिक्षा स्टँड आपण ह्या प्रवाशांशी बोलून घेतलं तर ही ताईचं काय म्हणणं आहे? ताई, आज रिक्षा काय आहे? वरती बोर्ड वाचला का? हा वरती बोर्ड आहे, वाचला? हा बोर्ड वाचल्यानंतर आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा ठीक आहे, आता तुम्ही मला प्रश्न उत्तर द्या. बोला. बजेटमध्ये आम्हाला जेवढं आमचा पेमेंट आहे त्या बजेटमध्ये आम्हाला परवडतं म्हणून आम्ही शेअर ऑटोने जातो. म्हणून प्रायव्हेटमध्ये एकच माणूस असतो आणि प्रायव्हेटचं बजेट आम्हाला एवढं परवडत नाही. कारण का तुम्ही एक साधारण मिडिल क्लास मधून आहात ना. क्लासवाले. बघा, तुम्हारे पास, मेरे कहने का मतलब मैं एक शेर कहना चाहता हूँ, तुम्हारे पास जीने के लिए बहुत सारे लग्जरी ऑप्शन है, लेकिन हमारे पास जीने के लिए खाली एक ही ऑटो रिक्शा है. क्योंकि ऑटो रिक्शा से प्रवास करना, सफर करना इस गरीब फैमिली को, गरीब बच्चों को परवड़ता है. स्कूल के बच्चे, कॉलेज के बच्चे ऑटो रिक्शा से 20 रुपये शेअरिंग में जाते हैं, उनको परवड़ता है. प्रवासी आहे. ताई, तुमचं काय म्हणणं आहे या बंद रिक्षावाल्यांनी बंद पुकारलाय त्याबद्दल? काही असं काही नाहीये म्हणणं. हा, ठीक आहे, त्यांचं जे आहे ते म्हणणं बरोबर आहे. ते जे बोलतात ते की 1,500 रुपये फाईन त्यांचं थोडं कमी करायला पाहिजे. पहिले त्यांच्यावरती 50-100 रुपये होते आणि आता 1,500 आहे. फाईन थोडंफार कमी केलं पाहिजे. आणि तुम्हाला मीटरची रिक्षा परवडते का शेअरिंगची परवडते? शेअरिंग. बघा, लोकांचं 100% लोकांचं एकच म्हणणं आहे की त्यांना शेअरिंग परवडते. कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये पोहोचण्यासाठी शेअरिंग रिक्षा. मीटर की रिक्शा नहीं पड़ती है. शेयरिंग से ही जाना होता है. ऑफिस जाने के लिए भी प्रॉब्लम हो रही है सारी ऑटो बंद होने की वजह से. ताकि के जो रूल्स है सॉर्ट आउट कीजिए और मीटर के रिक्शा भी थोड़ी सी स्टॉप कीजिए. शेयरिंग वाली रिक्शा ही रखिए जिसमें हमें भी फैसिलिटी की अच्छी होती है कि हम भी ऑफिस पहुँच जाते हैं. आज ऑफिस के लिए आपको लेट हो रहा है? हाँ, ऑफिस के लिए लेट भी हो रहा है सब रीजन की वजह से. मैडम, आप मीटर से जाएंगे तो 60-70 रुपये भाड़ा होता है, तो आपको वो परवड़ता है क्या? बिल्कुल नहीं परवड़ेगा. एक दिन का अगर मैं 60-70 रुपये आना जाना कर दूंगी तो मैं बचाऊंगी क्या? तो 20 रुपये ही परवड़ते हैं. तो आपको शेयरिंग ही बेटर लगता है ना? शेयरिंग ही बेटर लगता है. ठीक है, धन्यवाद. आठवडाभर ठेवा. आम्ही काय नाही हो, माझी पण रिक्षा आहे स्वतःची. माझी पण रिक्षा घराच्या बाहेर आहे. त्या दिवशी येऊन मला पण फाईन मारून गेले. 500 रुपये फाईन मारला. तेवढा बोर्ड पण लिहिला स्थानिक रहिवासी, तरी पण तो 500 रुपयाचा फाईन मारून गेला. मी पण घरी गेलो तेव्हा मला कळलं, मला मेसेज आला ना, मला कोणी मला आणि जॅमर लावून गेला. डायरेक्ट जॅमर लावला आणि फोटो काढून निघून गेला. असं चालू तर कसं राहील ना. सामान्य माणूस थोडी आहे. 100-200 रुपये आपण समजू शकतो. आता परवाच मी 1300 रुपये भरले. सारखं थोडी तुम्ही नोटीस पाठवणार, हे पाठवणार तर कसं होणार ना. आज पॅसेंजरला माझ्या 20 रुपयामध्ये परवडतो. आपण आता आलो आहोत डीसीपी ऑफिस समोर आणि एक एक करून सगळे रिक्षावाले इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, सगळे रिक्षावाले हळूहळू करत इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आल्यानंतर ते कोणाशी काय बोलणार आहेत ते आपण पुढे बघूया. सगळे रिक्षावाले हळूहळू करून इथं जमा व्हायला सुरुवात झाली.
सगळ्यांचा वेधून घेणारा बोर्ड. या बोर्डमध्ये खूप काही रिक्षावाल्यांचं भविष्य लपलेलं आहे आणि हा बोर्ड घेऊन हम लोग घूम रहे, मैं समीर नाग्या इथे जमा झालेले आहेत आणि त्याच लोकांनी आम्ही आंदोलन केलेलं आहे. मग कोणाचा आम्हाला सपोर्ट न घेता आम्ही आमचं जे बंधू आहेत, आमचे जे भाऊ आहेत, आमच्या बहिणी आहेत, जे फाईनला वैतागलेले आहेत ते लोक, हे लोक बोलतात तुम्ही 50% फाईन भरा. ठीक आहे, 50% भरतो ना, पण 1 लाख रुपये ज्याच्यावर फाईन आहे तो तात्काळमध्ये 50,000 रुपये आणणार कुठून? मला एवढंच बोलायचं, तो तात्काळमध्ये 50,000 आणणार कुठून? हा, इथं रिक्षाचे जेव्हा इंजिन खोलतात ना आमचे, अरे गॅरेजवाल्यांचे सुद्धा आम्ही पैसे बाकी ठेवलेले आहेत. तो गॅरेजवाला आमच्या स्टँडवर येऊन दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारतो, अरे हा दिसला का, अरे तो रिक्षावाला दिसला का? त्याचे पैसे आम्ही भरू शकत नाही, तर हे फाईनचे पैसे कुठून भरणार? सरकारला गाडीचे हप्ते आहेत, आमचे मुलाबाळांचे शिक्षण आहे, घरात याच्यातले जास्त, अर्ध्यातले जास्त तर भाड्याने राहतात. तो भाडं भरणार का, तो रिक्षाचे हप्ते भरणार का, तो पोलिसांचे फाईन भरणार? काय करणार, कसं घर चालवणार? येणाऱ्या काळामध्ये तर लोक शेतकरी फाशी घेत होता, तर येणाऱ्या काळामध्ये आमचे बंधू रिक्षावाले फाशी घेणार. हा, कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि कुठंतरी हे कुठंतरी कोणीतरी आम्हाला सहारा दिला पाहिजे. आम्हाला एवढंच बोलायचं आहे, कारण की कोणी एवढं फाईन भरू शकत नाही. 1,500 2,000 पहिले त्या टायमाला जेव्हा हे लोक मशीन यायच्या आधी जे 200 रुपये फाईन होते ओव्हरसीटला, साहेब आम्ही स्वतः भरत होतो. स्वतः जागेवर कॅश घ्या ना, तुम्ही कशाला ते फाईन मारता? घ्या, जागेवर घ्या ना, 200 रुपये फाईन करा, जागेवर फाईन घ्या. नाही भरत गाडी जमा करा. मग मुलुंडला ओव्हरसीटवरती 200 रुपये फाईन मारतात किंवा 50 रुपये 100 रुपये, वर्दी नसेल तर 100 रुपये फाईन मारतात आणि 50 रुपये फाईन मारतात. तर ठाण्यातच का? ठाण्याचा रिक्षावाला पैसेवाला आहे का? हा, आरटीओवाला 500 रुपये फाईन मारणार, आरटीओवाला 1,500 रुपये फाईन मारणार. परत आमची पासिंग लेट झाली तर पासिंगचे फाईन मारणार. हे पासिंगचे हे जे युनियनवाले बोलतात ना, त्या पासिंगसाठी जे फाईन होते ते फाईन थांबवली नाहीये, त्याच्यावरती स्थगिती आणली आहे. म्हणजे ते थांबवण्यात आलंय कुठंतरी, त्यात पुरतं. ते थांबवलं नाही पाहिजे, ते पूर्णपणेच बंद झालं पाहिजे. रिक्षावाला कुठून आणणार साहेब? एक रोजचा त्यांच्या हातावरचा पोट आहे साहेब आमचं, आम्ही कोणाकडे जाणार? हा, आणि नवीन परमिट खोलले, नवीन परमिट ते कधी बंद करणार हे सरकारलाच माहिती आहे, कधी ते बंद होणार. आणि त्याच्यामध्ये आमचं अजून एक आहे, ठाणा स्टेशनला आम्ही गाड्या भरतो, ते अमृता हॉटेलच्या इकडं, तिथं पण बसी लावलेत. अरे मग तिथं तुम्ही लोक बसी लावतात, ठीक आहे, गाडीवाल्याचा गाडीचा धंदा कसा होणार? रिक्षावाल्याचा कसा तो हप्ता भरणार? कसा तो घर चालवणार? हा, प्रत्येक जो तो येतो रिक्षावाल्याच्या अंगावर उठून येतो, जो तो येतो रिक्षावाल्यावरती बोलतो. पण रिक्षावाला ज्या टायमाला पॅसेंजरांना खरी गरज असते, त्या टायमाला तो रिक्षावाला त्यांच्यासाठी भाऊ होतो, त्यांचा मामा होतो, त्यांचा काका होतो, हा दादा होतो. तेव्हा त्यांना नाते आठवतात का त्या रिक्षावाल्या बरोबर? आणि आता काळी जेव्हा रिक्षावाल्यांची काय चुकी झाली, हे चल रे, हा कुठला हिसाब आहे? अरे आम्हाला पण इज्जत आहे की नाही? तुम्हाला ज्या टायमाला खरी गरज असते त्या टायमाला तुम्ही आम्हाला काका, मामा, भाऊ, दादा काय हे कुठंतरी थांबवा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. हे रिक्षावाल्यांच्यासाठी एवढंच मी बोलतो. जय संविधान. माझं नाव सरोज आहे. गेले काही दिवसापासून 15-20 दिवस झाले आहेत, अमृता हॉटेलची इथं बस लागलेली आहे. ती बस लागते, त्या बसमध्ये भरपूर पॅसेंजर जातात, त्या बसवर काही कारवाई होऊ शकत नाही. पण रिक्षावर जर तिथं उभा राहिला तर रिक्षावर 1500 रुपये लगेच 5 मिनिटांमध्ये लगेच फाईन येते. असा अन्याय का? ते सगळे आम्ही सावध का? नियम सगळ्याला सारखेच आहे. बसमध्ये कसा पब्लिक भरलेली असते, रिक्षावाल्यांमध्ये एवढा त्रास का? रिक्षावाल्यांनी काय केलेलं आहे? रिक्षावर कमवून खातो कष्टाने. माझं एवढं सरकार निवेदन आहे की ताबडतोब ती बस बंद करा, कारण रिक्षावाल्यांचा उदरनिर्वाह त्या पॅसेंजरवरच आहे. आणि ती जी बस आहे ती वरच्या बस स्टॉप, तिथं बस स्टॉप नाहीये, तरी पण ते साहेब लोक येतात, ती बस उभा करतात आणि रिक्षावर तिथे उभा राहिले 2 मिनिटांमध्ये ती फाईन ओरडून आवाज देऊन ती बस भरली जाते. हे चुकीचं आहे. तर माझं एवढं निवेदन आहे की ती बस ताबडतोब बंद करण्यात यावी. पूरी करो कमी करा.
अरे रिक्षावाल्याचा फाईन माफ झालाच पाहिजे. मोबाईलवर फोटो काढणे बंद करा. बाकीच्या 1.5 लाख 2 लाख आमच्यावर आशीर्वाद ठेवा. फाईन बंद करा. फोटो आमच्या मुलं खाली येतील. त्याप्रमाणेच कारवाई करायची. ठाण्याला वेगळा नाही, वेगळा नाही, त्याप्रमाणेच करणार आहोत. आणि तुम्ही बाहेर वाटा पण साईडला थांबा थोडे एक मिनिट. यांना पुढे उद्या सर्वांसाठी पॉझिटिव्ह निर्णय आपण घेतलेला आहे आणि याच्या पुढे गोविंदसाहेब बोलतील आणि या आंदोलनात सगळ्यांनी शांतताच करायचं आहे. सगळे विषय एका दिवसात निर्णय लागणार नाही, पण आपण एक विषय घेऊन पूर्ण आपण मार्गस्थ करायचे आहेत एवढंच मी बोलतो. आणि तसं शांततेत तुम्ही केलंय तर शांततेत राहायचं आहे, ठाणेदार आहोत आणि चांगल्या प्रकारे वागायचं आहे एवढंच मी तुम्हाला बोलतो. बघा, रिक्षावाले परंतु एक लक्षात ठेवायचं, तुमच्या व्यथा आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न शासन आता योग्य सांगितलं आपल्याला. नंतर बोलायला यापुढे जशा मुंबई धर्तीवर जे काय हे आहे मुंबईला एवढे फाईन आमच्याकडे एवढी का लागते या संदर्भात सुद्धा डीसीपी साहेबांची चर्चा आणि डीसीपी साहेबांनी काही प्रश्न आहेत तुम्ही लागलेले आहे लोक आता 50% करणार आहे. यापुढे फाईन आपण आता त्याच्याही पेक्षा करता येईल. निवेदन देऊ सगळे युनियनवाले असं आहे. त्याच्यामध्ये काही प्रकारचं राजकारण न आणता रिक्षावाल्यांसाठी सर्व युनियनवाल्यांनी एकत्र येऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण जे 50 रुपयाचा फाईन हे याच्यासाठी केलं होतं पासिंगसाठी, हे पर डे 50 रुपयाचा फाईन होतं. काही काय त्या 4-4 वर्ष रिक्षा पासिंग झालेला नाही. 70-70, 80-80 हजार रुपये पासिंगला लागणार होते. निर्णय घेऊन त्या फाईन माफ केल्या, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता ज्या काही तुम्हाला वेगळ्या फाईन लागलेल्या आहेत त्या ट्रॅफिकवाल्यांनी मारलेल्या आहेत, अनेक अशा प्रकारच्या फाईन आहेत. त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सर्व विनंती कोणी काय करत असेल, कोणी 100मध्ये 1 जण असतो तुम्हाला खराब केलं तर ते व्हायचं नाही. आपण भरकडायचं नाही. मी आहे शिंदे साहेबांची या आठवड्यामध्ये आपण बैठक घेणार आणि आजमध्ये पण जेवढ्या फाईन मारले त्याच्यावर आपण थोडं चौकशी करू, कशा फॉर्म आपल्या कमी करता येईल ते सगळं आपण बघणार आहोत. पण ह्याच्यामध्ये काय राजकारण होणार, इथून जाणार, बरोबर त्यामध्ये एक पडायचं नाही, तुमचे विषय सॉल्व्ह होणारच या 15 दिवसात. तुम्ही जर असं करत राहिला कोण मागे उभं राहणार नाही. आपण ठाणेकर आहोत, 100% आपल्याकडे चांगलं करणार, पण तुम्ही हे सगळं भरकडत बघा.
दादा दादा एक मिनिट पुढे आणि आता कोण आलं कोण गेलं आपल्याला काय करायचं आमचा विषय मार्गी लागला पाहिजे. इथून शांततेत जायचंय आणि चांगला रिझल्ट द्यायचा, शांततेने जायचंय. आपण इथे आपल्या मागे परत डीसीपी पण आपल्याला वेळ देणार, कोण आपल्याला करणार नाही. तुमचे सगळे विषय सगळे मार्गी आज जे होते दादा एक मिनिट जानकर साहेब एक एक प्रश्न ऐका ना. ठाणा स्टेशनचं पी कॅबिनचं स्टँड आहे ना, तिथे आज 4 ते 5 दिवसापासून अधिकृतपणे TMT बस उभी करून प्रवासी घेतले आता. दादा ऐकून घ्या, माझा प्रश्न ऐकून घ्या. रिक्षावाला दादा पुन्हा ऐकून घ्या ना. त्या संदर्भात उद्या सकाळची वेळ मी आणि मोहिल साहेबांनी सभापती महोदयांची घेतलेली आहे आणि उद्या आम्ही परिवहन सभापती त्यांच्याकडे 11 वाजता जाणार. कारण रिक्षावाला उभा राहिला तर नो पार्किंगची फाईन आणि बसवरती का बरं नाही. त्या विषयावर आता डीसीपी साहेब आणि युनियनचे सर्व पदाधिकारी होते, त्यामध्ये आम्ही 50% तर त्याला नाही माफ होते. तो प्रश्न नाही आहे माझा प्रश्न आहे, अगर रिक्षावाल्यांनी चुकी केली तर 1500 रुपये दंड आहे, पण तिथे TMT वाले ओव्हर सीट घेऊन जातात, त्यांच्यावर दंड का नाही. त्या संदर्भात उद्या सकाळी आम्ही चर्चा करणार आणि बस अधिकृतपणे नो पार्किंग मध्ये उभे राहून बस घेऊन चालेल आणि तिथे स्थानिक नगरसेवक त्यांना सपोर्ट करतात. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला विषय बरेचसे इथे लोक काढणार वाकडे तिकडे. आपलं आंदोलन भरकटत जाऊ नका, आपलं आंदोलन व्यवस्थित चालू. ज्याची कुठून अनलिगल काढलेली आहे त्यांनी आपले पेपर जानकर दादा आगे बढ़ो, जानकर दादा आगे बढ़ो, जानकर दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एक रिक्षावाला, एक रिक्षावाला. राहुल सत्तेची जीत असते. राहुल आजच्या या आंदोलनाचा खरा सूत्रधार, आजच्या या आंदोलनाचा खरा सूत्रधार आमचा प्रिय मित्र राहुल तुझं काय प्रतिक्रिया वाटते सांग बरं या गोष्टीवर. राहुल एक सेकंड राहुल तू रात्र दिवस मेहनत करते अशा कार्यक्रमासाठी आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही गरीब आहेत, आम्हाला फाशी घ्यायची वेळ आली. आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही फाईन भरू शकत नाही. 2 लाख रुपये फाईन झाले. आम्ही 50% पण फाईन भरू शकत नाही. आमच्या मागण्या प्लीज पूर्ण करा. रिक्षावाला पूर्ण ठाणे आहे, प्लीज आमच्या मागण्या पूर्ण करा. राहुल तुला माहिती आहे का, तुला एक महत्वाची खुशखबर देऊ का. आज ठाण्यामध्ये तुझ्या मागे कुठलाही संघटना नव्हती, पण हा रिक्षावाला तुझ्या मागे उभा होता आणि हा रिक्षावाल्याने वचन दिले जोपर्यंत आपला मागण्या पुरा होत नाही तर आमचा मतदार एक रिक्षावाला लाख रिक्षावाला. ट्रैवलिंग के लिए बहुत सारे लग्जरी ऑप्शंस है, लेकिन हमारे पास जीने के लिए कोई दूसरा ऑप्शन नहीं. ये रिक्शा जितनी मेरी है उतनी तुम्हारी भी, क्योंकि हर कोई सपने देखना अफोर्ड नहीं कर पाता.